पोर्तुगीजांचा रखवालदार रेवदंडा नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण आलो आहे रेवदंडा फोर्टला। तर पाठीमागे आहे रेवदंडा फोर्ट। त्याची अवस्था थोडी बिकट आहे, परंतु अवशेष अजूनही आहेत त्याचे। चला तर मग आपण पूर्ण रेवदंडा फोर्ट बघूया। मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज सर्वात धाडसी आणि महान योद्धे होते। महाराजांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी लहान वयात मोठे पराक्रम गाजवत स्वराज्याची पायाभरणी केली। छत्रपतींनी आपल्या कारकिर्दीत मराठवाड्यातील सुमारे 360 किल्ले जिंकले। हे किल्ले जिंकण्यासाठी महाराजांना योग्य वेळ पाहत नियोजन करत मुघल सैन्याचा करेक्ट कार्यक्रम आखला आणि त्यांना पळवून लावले। हे किल्ले मुघलांनी काही सहजासहजी सोडले नाहीत। अनेक मावळ्यांना जीवाची बाजी लावावी लागली, पण एक किल्ला असाही भेटला की जो पोर्तुगीजांच्या तावडीतून स्वराज्यात आणायला मावळ्यांना 1.5 वर्षाचा कालावधी लागला। 1740 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी स्वराज्यात आणला। त्या किल्ल्याचे नाव रेवदंडा किल्ला। रेवदंडा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेवदंडा गावात आहे। हा रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे असलेला एक प्राचीन पोर्तुगीज किल्ला आहे। रेवदंडा बीच हा एक वेगळा समुद्र किनारा आहे आणि किनाऱ्याजवळ आहे। हा किल्ला अलिबाग पासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर ते मुंबई पासून 125 किलोमीटर अंतरावर आहे। 6व्या शतकात या ठिकाणी व्यापार वाढला होता। 10व्या शतकात निजामशाही नवाबांच्या राजवटीत हे एक महत्त्वाचे बंदर बनले। 15व्या शतकात पोर्तुगीजांनी देशात प्रवेश केला तेव्हा त्यांनी रेवदंड्याची क्षमता व्यापारी दृष्टिकोनातून ओळखली आणि हा किल्ला हस्तगत केला। निजामशाहीच्या पराभवाने 1521 मध्ये पोर्तुगीजांची पहिली वसाहत सुरू झाली। भारतीय पौराणिक कथेनुसार हे ठिकाण पूर्वी रेवती क्षेत्र म्हणून ओळखले जात असे। इतिहासात असे बोलले जाते की भगवान श्रीकृष्णाने हे स्थान बलरामाच्या पत्नीला त्यांच्या विवाह सोहळ्यात रेवती म्हणून ओळखले आणि त्यानंतर त्या नावाने रेवती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले। रेवदंडा किल्ला हा एक जीर्ण अवस्थेत असलेला किल्ला आहे। किल्ल्याचा परीघ सुमारे 5 किलोमीटरचा आहे। संपूर्ण तटबंदीला 2 मुख्य दरवाजे आहेत, एक उत्तरेकडून आणि दुसरा दक्षिणेकडून। त्यापैकी उत्तरेकडील दरवाजा जमिनीच्या जोडणीसाठी आणि दक्षिणेकडील दरवाजा समुद्रासाठी वापरला जात असे। हा मार्ग रेवदंडा खाडीतून मुख्य समुद्रात जात होता। उत्तर आणि दक्षिण दरवाजा थेट दगडांनी बनवलेल्या एका लांब रस्त्याने जोडला गेला आहे। आता कंपाऊंडच्या आत फक्त पश्चिमेकडील भागातील प्राचीन किल्ल्याचे काही अवशेष बाकी आहेत। उरलेला भाग कालांतराने घरे, शेतजमिनी असलेले एक रेवदंडा गावामध्ये बनला आहे। रेवदंडा बीचवरील वाळू काळ्या रंगाची आहे। किल्ल्याला 4 मजली बुरुज आणि त्याच्या भिंतींमध्ये 2 तोफा आहेत। मुख्य भिंतींच्या खाली एक जुना रस्ता आहे जो सध्या बंद आहे। रेवदंडा हे भारतातील पहिले ठिकाण होते जेथे अफनासी निकितीन हा पहिला रशियन प्रवासी उतरला होता। रेवदंडा किल्ल्यावर 7 खानी मनोऱ्याचे 7 पैकी 4 मजले बाकी आहेत। या मनोऱ्याला पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार असे म्हणतात, कारण या मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिरापर्यंत टेहळणी करता येत असे। कुंडलिका नदी अरबी समुद्राला जेथे मिळते त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या रेवदंडा गावाचा उल्लेख थेट महाभारताच्या काळात सापडतो। त्या काळी हे गाव रेवती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते। 15व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला। किल्ला बांधताना संपूर्ण रेवदंडा गाव तटबंदीमधून किल्ल्याच्या कवेत घेतले। पोर्तुगीज कप्तान सोज याने 1528 मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली। त्यापूर्वी 1516 मध्ये पोर्तुगीजांनी कारखान्यासाठी इमारत बांधली, तिला चौकोनी बुरुज म्हणतात। तिची तटबंदी 1521 ते 1524 दरम्यान बांधली गेली। 22 जुलै 1683 रात्री मराठ्यांनी रेवदंड्यावर हल्ला केला, पण पोर्तुगीजांनी तो उधळून लावला। मराठ्यांनी रेवदंडाला वेढा घातला, तो मोडून काढण्यासाठी पोर्तुगीजांनी कोड्यांवर हल्ला केला, त्यामुळे मराठ्यांना वेढा सोडून जावे लागले। 25 नोव्हेंबर 1740 रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावातील बदल्यात रेवदंडा व कोलाईचा ताबा मराठ्यांना दिला। 1806 मध्ये इंग्रजांनी याचा ताबा घेतला। 1817 मध्ये
आंग्र्यांनी हा किल्ला जिंकला, पण लगेच 1818 मध्ये रेवदंडा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. रेवदंडा गडाचा तटबंदीचा परीघ 5 किलोमीटरचा आहे. तटबंदी पूर्ण गावाला आहे, त्यामुळे बहुतेक ठिकाणी ती खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहता येत नाही. तटबंदीच्या उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पोर्तुगीजांचे राजचिन्ह कोरले आहे. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पुढे 3 मोठी दगडी गोळे पडले आहेत. दरवाजांच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. त्याने वर गेल्यावर भिंतीमध्ये अडकलेला एक तोफगोळा दिसतो. त्यानंतरचे दुर्गावशेष किनाऱ्याजवळ आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे तटबंदीखाली असलेला भुयारी मार्ग. या भुयारी मार्गाला शिरायला 6 तोंड आहेत, पण सर्व तोंड सध्या बंद आहेत. रेवदंडा किल्ल्यावर 7 खानी मनोऱ्याचे 7 पैकी 4 मजले आहेत. या मनोऱ्यांच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या आहेत. शिवाय चर्चचे अवशेष, घरांची वाड्यांचे अवशेष, ज्योती असे अवशेष इथे आहेत. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी कोणतीही वाट सुस्थितीत नाही. पिण्याच्या पाण्याची सोय ह्या किल्ल्यावर उपलब्ध नाही. हा किल्ला समुद्रलगत असल्यामुळे किनाऱ्यावरून थेट किल्ल्यामध्ये जाता येते. हा किल्ला जमिनीवर असल्या कारणाने पूर्ण बघण्यासाठी 10 ते 15 मिनिट एवढाच कालावधी लागतो. गडाच्या जवळपास राहण्यासाठी सोय आहे. आसपास हॉटेल, कॉटेज, रिसॉर्ट उपलब्ध आहेत. रेवदंडा किल्ल्यावर जाण्यासाठी पेन, कोलाड, नागोठाणे या रेल्वे स्टेशनवरून बस किंवा रिक्षाने जाता येते. मुंबई आणि पुणे येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत. रेवदंडा किल्ला हा मुंबई जवळ असल्याने मुंबई विमानतळावर उतरून या किल्ल्यावर जाता येते. मुंबई, पुणेहून रेवदंडाला जाण्यासाठी थेट बसेस उपलब्ध आहेत. रेवदंडा बस स्थानकावर उतरून किनाऱ्यावरून गड पाहायला सुरुवात करता येते. रेवदंडा हा किल्ला अलिबाग शहरापासून जवळ असल्याने येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.